सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोलीत मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू। रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे वेळेत रुग्ण रुग्णालयात पोहोचत नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत दगावल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत। खोपोली शहरातील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा उपलब्ध करण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कार्यालयासमोर दिनांक 29 जुलै रोजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या हस्ते या रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले। रुग्णवाहिका सेवा हीच ईश्वर सेवा आहे। रुग्णवाहिकेविना अनेक रुग्णांची हेळसांड होत असते। हीच महत्त्वाची गरज ओळखून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली। या सेवेची गोरगरिबांना मोठी मदत होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी सांगितले। ॲम्ब्युलन्स सेवा ही खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे आणि ज्याच्या घरी एखादा जेव्हा आजारपण येतं किंवा त्याला जेव्हा त्याचं तातडीची गरज पडते किंवा तो अत्यावश्यक असतं त्यावेळेला ॲम्ब्युलन्स मिळणं हे फार तातडीचं जरुरीचं असतं आणि ती ॲम्ब्युलन्स मिळावी म्हणून सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीनं खोपोली शहरामध्ये ही सेवा आजपासून सुरू झालेली आहे आणि ही सातत्यानं आपण त्याच्या गरजा भागवणार आहोत। अत्यंत अल्प दरामध्ये आपण ही सेवा देणार आहोत, तेव्हा याचा लाभ सगळ्या जनतेने घ्यावा ही माझी सर्वांना आणि हे सगळी सेवा आहे ही सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मंगेश दळवी, महादू जाधव, शहर अध्यक्ष मनीष यादव, महिला शहर अध्यक्षा वैशाली जाधव, सुरेखाताई खेडकर, युवक शहर अध्यक्ष अल्पेश तुरकुटे, माजी नगरसेविका केविना गायकवाड, निखिल पालांडे, शोभा काटे, विनायक तेलवणे, किशोर पाटील, भास्कर लांडगे, गणेश साळुंके, राकेश दबके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज 46 रायगड, खोपोली।